भादवर, टेमघरपाडा आणि टेमघर या तिन्ही गावांनी आज सिद्ध करून दाखवलेला आहे की हा गड आमचाच आहे, हा किल्लाही आमचा आहे आणि जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत लढत राहू आणि आबादीत ठेवू याला. हा किंग मेकर फिरला, सगळ्या सोसायटी, सगळ्या गावारी, भादवर, टेमघरपाडा, टेमघरच्या सगळ्या मतदारांनी आमच्या बरोबर राहून आज हा आमचा इतिहास आहे हा पुन्हा जिवंत ठेवलेला आहे आणि पुढे ठेवील. जोपर्यंत मदन बुवा जिवंत आहे तोपर्यंत या गाव मला दगा देणार नाही आणि माझ्याशी कधी वाईट वागणार नाही. सरासरी पॅनल चाललेले आहेत आणि सगळे भरघोष मताने निवडून आलेले आहेत. विरोधक भगवान रामप्रभूलाही होते, विरोधक भगवान श्रीकृष्णालाही होते, विरोधक सगळ्यांना आहेत, पण किती कुठपर्यंत विरोधक टिकतील हे मला काही सांगता येणार नाही. बरे हे आज विरोधक आहेत, पुढे नवीनही पैदा होतील हेही मी सांगू शकत नाही. परंतु हा किल्ला जोपर्यंत मदन बुवा जिवंत आहे तोपर्यंत आबादीत ठेवील आणि 100% ठेवल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब पक्षप्रमुख आहेत. मी त्यांच्या शब्दावर वागून, मी तिकीट न घेताना, पक्षाशी गद्दारी न करताना एक निष्ठेने पक्षाचा काम करून चारी पॅनल निवडून आणलेले. पुन्हा जोमाने येईल. जे आज आहे ना त्याच्या 10 पटीने मी जोराने नेईन. देख, तुम्ही काळजी करू नका. माझं राजकारण मला कोणीही विरोधक संपवू शकत नाही. जोपर्यंत माझ्या पाठीशी जनता आहे आणि जोपर्यंत वरच्याच पांडुरंगाचा भक्त आहे मी पंढरपूरचा, तो माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मला कोणीही संपवू शकत नाही. या मतदारांना, भादवर, टेमघरपाडा, टेमघरच्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतो, आज आमच्या पाठीशी राहिले, कालही आमच्या पाठीशी होते, तसे भविष्यातही आमच्या पाठीशी राहाल हीच तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. आणि संपूर्ण मतदार, भादवर, टेमघरपाडा, टेमघरच्या संपूर्ण मतदारांचा आम्हाला भरघोष मताने निवडून आणल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.